मुंबई विधानभवन राड्याचा अहवाल आज पटलावर ठेवला जाणार. खात्रीलायक सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती. आव्हाड पडळकर समर्थक राडा प्रकरण. विधानसभा विशेषाधिकार समितीचा अहवाल आज मांडला जाणार आहे. सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख यांच्यामध्ये हा राडा झाला होता. दोन्ही कार्यकर्त्यांना 1 दिवसाचा तुरुंगवास ठोठावण्याची शक्यता आहे. विधानभवन राड्याचा अहवाल आज पटलावर ठेवला जाणार आहे. आव्हाड पडळकर समर्थक राडा प्रकरणी आज या ठिकाणी हा अहवाल पटलावर ठेवला जाणार आहे. विधानसभा अध्यक्षांचा त्यांच्या निर्णयाकडे आता सर्वांचं लक्ष असेल. तर या दोन्ही कार्यकर्त्यांना 1 दिवसाचा तुरुंगवास ठोठावण्याची शक्यता वर्तवण्यात येते. आपले प्रतिनिधी चेतन अनावरे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले. चेतन, काय अधिकची माहिती? निश्चितच नीलम, एकंदरीतच मुंबई अधिवेशनामध्ये ज्या प्रकारचा राडा या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये झालेला होता आणि या संदर्भात जी विशेषाधिकार समिती होती त्याकडे हे प्रकरण गेलेलं होतं. आता या समितीचा गोपनीय अहवाल आहे तो विधानसभेच्या पटलावर आज ठेवला जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून या संदर्भातील कारवाईची माहिती सभागृहाला अवगत केली जाईल. सर्वात महत्वाची बाब, ज्या गोपनीय अहवालातील 2 गोष्टी आहेत त्या लोकशाहीच्या आधी लागलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे दोन्हीही जे कार्यकर्ते होते, सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख, या दोघांनाही 1 दिवसांचा किमान कारावास आहे तो, तुरुंगवास आहे तो ठोठावला जाण्याची शक्यता. म्हणजे जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांनाही सक्त ताकीद सभागृहातर्फे दिली जाऊ शकते. त्यामुळे या अहवालामध्ये आणखी काही गोष्टी दडल्यात का ते आज दुपारपर्यंत स्पष्ट होईल. जी जी, धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.